नमस्कार. पानवाले दादा. अनुवादक राजू विद्वांस. माझ्या मित्राला भेटायला मी त्याच्या लहानशा गावात गेलो होतो. भरपूर गप्पा आणि मनसोक्त जेवण झाल्यावर तो म्हणाला, चल जरा शतपावली करायला जाऊ. तू पान खात नाहीस, पण आमचा एक पानवाला काय चीज आहे ते तर बघ. ठेल्यावर पोचून बघतो तो तिथे बरीच गर्दी आणि गप्पांचा फड रंगलेला. मी शांतपणे सगळं ऐकत होतो. पानवाल्याचा हजरजबाबीपणा वाखाणण्यासारखा होता. मी शहरातला, शिकलेला, त्याची खिल्ली उडवण्याच्या उद्देशानं त्याला विचारलं, पानवाले दादा, माणूस त्याच्या कर्मानं की भाग्यानं भरभराटीला येतो? माझ्याकडे क्षणभर बघत तो जे उत्तरला, माझी सारी मिजाज, शहरी मोठेपणा क्षणात विरघळून गेला. तो म्हणाला, साहेब, तुमचा बँकेत लॉकर आहे ना, त्याच्या किल्ल्यांमध्ये तुमचं उत्तर दडलं आहे बघा. आता प्रत्येक लॉकरला 2 चाव्या असतात ना, एक तुमच्याजवळ तर दुसरी बँकेकडे, बरोबर ना? हां, तर आता तुमच्याकडची चावी म्हणजे तुमची मेहनत, तुमचं कर्म. बँकेजवळची चावी म्हणजे तुमचं भाग्य. हां, भाग्य. आता बघा, जोपर्यंत दोन्ही चाव्या लागत नाही तोपर्यंत लॉकर उघडला जात नाही. बरोबर बोलतोय ना मी? हां, तर तुम्ही कर्मयोगी आणि बँक ईश्वर, भाग्यदाता. तुम्हाला तुमची चावी लावत राहिलंच पाहिजे बघा. ना जाणं ईश्वर त्याची चावी कधी लावेल. असं नको व्हायला की देव त्याची भाग्याची चावी लावतोय, पण आपण आपल्या परिश्रमांची चावी लावलीच नाही तर लॉकर कसं उघडणार साहेब, सांगा की. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.